3 दिवसांतच भेगा. कोट्यवधींच्या रस्ते बांधकामात निकृष्ट कामाचा पर्दाफाश. करांडला राजनी ते ढोलसर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर तडे. ग्रामस्थ संतप्त. शासन प्रशासन, अभियंते आणि कंत्राटदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत लाखांदूर तालुक्यात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बांधकामांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. करांडला राजनी ते ढोलसर मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याला अवघ्या 2 ते 3 दिवसांत मोठमोठ्या भेगा पडत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत संताप व्यक्त होत आहे. रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच तडे जात असतील तर पूर्ण झाल्यानंतर त्याची अवस्था काय होणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. प्राप्त माहितीनुसार सन 2023-24च्या प्रशासकीय मान्यतेनुसार करांडला राजनी ते ढोलसर, मांढळ बोथली ते तई, मांढळ ते सरांडी बू अशा एकूण 3 रस्त्यांची कामे ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा यांच्या माध्यमातून त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनी तिरोडा करत आहे. मात्र या कामांमध्ये दर्जेदार सिमेंट कॉन्क्रीटऐवजी मोठ्या प्रमाणात फ्लाय ॲश, कोळशाची राख वापरली जात असल्याचे आरोप होत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार घोडेझरी, सोनेगाव येथील कॉन्क्रीट प्लांटवर राखेचा वापर उघडपणे होत असून याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे विचारणा करण्यात आली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे तक्रारीनंतरही कामाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नसून रस्त्याचे बांधकाम सुरू असताना मागोमाग पडणाऱ्या भेगा कायम आहेत. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा अंदाजपत्रकानुसार मुरुम टाकण्याऐवजी मातीचा वापर होत असल्याने भविष्यात रस्ता अधिक खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांनी यापूर्वी काम रोखून धरले होते, मात्र त्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे अधिकारी कंत्राटदार संगनमतामुळे निकृष्ट कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान प्लांट परिसरात रेतीघाट बंद असतानाही मोठ्या प्रमाणात रेतीसाठा आढळल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त होत आहे. अवैध रेती वापर व निकृष्ट साहित्याच्या माध्यमातून सार्वजनिक निधीची उधळपट्टी होत असल्याचे आरोप आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. प्रतिक्रिया. करांडला राजनी ते ढोलसर रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून सातत्याने गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बांधकामानंतर 2-3 दिवसांतच रस्त्याला भेगा पडत असतील तर हे सामान्य बाब नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी आक्षेप नोंदवले पण दुर्लक्ष झाले. शासनाचा निधी खर्च करून जर निकृष्ट काम होत असेल तर दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून सत्य बाहेर आणावे ही आमची मागणी आहे. संदीप मेश्राम, सरपंच राजनी. प्रश्न कायम. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही जर रस्ते बांधकामे काही दिवसांत तडी जात असतील तर यामागे तांत्रिक त्रुटी, निकृष्ट साहित्य ही प्रशासनाची निष्क्रियता जबाबदार. आता जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जबाबदारी निश्चित करणार का, याकडे संपूर्ण परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.